हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे मॅग्नेटिझम. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्टिंग फ्रॉम बेसिक मॅग्नेटिक मटेरियल्स कोणते आहेत, देन मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पाहणार आहे, त्याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन पण करून बघणार आहे. देन मॅग्नेटिक फोर्स आहे त्याचं इक्वेशन आपण डिराईव्ह करून बघणार आहे. देन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कशा प्रकारे इक्वेशन तयार होतं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. मॅग्नेटिझम, यू ऑल नो मॅग्नेट्स, दे ॲपियर इन व्हॅरियस शेप्स. आणि तुम्ही सगळे त्याच्यासोबत खेळा पण असेल मॅग्नेटसोबत. सध्या माझ्याकडं बार मॅग्नेट आहेत. ओके, दीज आर नोन एज बार मॅग्नेट्स. आणि हा फिनॉमिना जो मॅग्नेट व्हॅरियस दुसऱ्या मटेरियल अट्रॅक्ट करतो, हा एन्शियंट नोन, सायन्समधला एन्शियंट नोन फिनॉमिना आहे. आणि काही जे मटेरियल्स आहेत त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3, Fe3O4. ओके, याला काय म्हटलेलं आहे? मॅग्नेटिक ऑक्साईड. ओके, एन्शियंट पीपलला असं लक्षात आलं की काही जे मटेरियल्स आहेत ते दुसऱ्या मटेरियलला अट्रॅक्ट करत आहेत किंवा त्याच मटेरियलला रिपेल करत आहेत. सो असे जे प्रॉपर्टी आहे त्याला त्यांनी मॅग्नेटिझम असं म्हटलेलं आहे. सो मॅग्नेट ॲपियर इन व्हॅरियस शेप. जसं की माझ्याकडे हा जो मॅग्नेट आहे दॅट इज बार मॅग्नेट. ओके, बार मॅग्नेट असं असतो. किंवा काही असे प्लेट टाईप मॅग्नेट असतात, सर्क्युलर मॅग्नेट्स असतात, किंवा असे कॉईल टाईप मॅग्नेट्स असतात. ओके, अशा प्रकारचे मॅग्नेट्स असतात जे की तुम्ही स्पीकरमध्ये वगैरे पाहिले असतील मॅग्नेट. किंवा काही मॅग्नेट्स असतात ते असे एक शेप असतात. ओके, सो मॅग्नेट्स ॲपियर इन व्हॅरियस शेप्स. सो यामध्ये आणि दोन टाईप आहेत. जसं की हा नॅचरल मॅग्नेट आहे, म्हणजे हा मॅग्नेटिझम याचं परमनंट आहे. ओके, सो याला काय म्हणतात? नॅचरल ऑकरिंग मॅग्नेट, किंवा याला म्हणतात नॅचरल मॅग्नेट. दुसरा आहे आर्टिफिशियल मॅग्नेट. आर्टिफिशियल मॅग्नेटिझम सुद्धा तयार करता येतं. कॉईल सपोज आपण एखादी घेतली आणि त्यातून करंट पास केला तर यातून असं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. सो तिथं पण असे एक मॅग्नेटिझम तयार होतं, याला आपण म्हणतो आर्टिफिशियल मॅग्नेट. किंवा अशी एखादा रॉड घेतला आणि याच्यावरती काय केलं आपण? कॉपरची कॉईल गुंडाळली आणि त्यातून करंट पास केला. ओके, DC करंट. तर तुमच्या असं लक्षात येईल की इट ॲक्ट ॲज अ मॅग्नेट. ओके, त्याच्या वन साईडला एक पोल तयार होईल, दुसऱ्या साईडला अदर पोल, आणि इट ॲक्ट ॲज अ मॅग्नेट. सो याला काय म्हणतो आपण? आर्टिफिशियल मॅग्नेट. आणि असे ज्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम आहे त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल मॅग्नेट. म्हणजे विदाउट करंट पासिंग ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आहे त्याला आपण म्हणतो नॅचरल मॅग्नेट. सो नॅचरल मॅग्नेट आहे याची स्ट्रेंथ कमी असते, आणि जे आर्टिफिशियल मॅग्नेट्स आहेत ते आपल्याला जेवढा तुम्ही करंट जास्त पास कराल किंवा जेवढे नंबर ऑफ कॉईल जास्त असतील याच्यावर डिपेंड आहे त्याची स्ट्रेंथ. सो आर्टिफिशियल जे मॅग्नेट आहेत दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग, आणि याची स्ट्रेंथ कमी असते. ओके, सो आपण ह्याच्या काही प्रॉपर्टी आहेत त्या पाहणार आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ बार मॅग्नेट. काय प्रॉपर्टी आहेत बघा. हा जो बार मॅग्नेट आहे याच्या प्रॉपर्टी काय आहेत? इट अट्रॅक्ट्स आयर्न, कोबाल्ट और निकेल. म्हणजे ह्यात माझ्याकडे पिन आहे मेटलची, ती काय करतो? ते अट्रॅक्ट करतं. इथं दूर ठेवली तरी ते ऑटोमॅटिक काय होईल? किंवा मी इथं ठेवलेलं मॅग्नेट आहे आणि त्याच्या जवळ आणलं की ते काय करेल? त्याला अट्रॅक्ट करेल. ओके, सो कोणकोणते मटेरियल मॅग्नेट अट्रॅक्ट करतो? सो मॅग्नेट अट्रॅक्ट्स iron, nickel and cobalt. आयर्न, कोबाल्ट, निकेलला काय करतं? ते अट्रॅक्ट करतं. दुसऱ्याची प्रॉपर्टी अशी आहे, सपोज तुम्ही याला काय केलं? याला दोरीच्या साह्यानं असं बांधून ठेवलं, टांगून ठेवलं, लटकवलं याला, तर काय होतं? ते ॲटोमॅटिकली नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला अलाइन होतं. असं का बरं होत असेल? काय केलं तुम्ही? एक बार मॅग्नेट घेतलं आणि त्याला अशी दोरी बांधली आणि असं लटकवून ठेवलं इथं विथ द हेल्प ऑफ हुक, अँड दिस इज स्टँडच्या साईडनं अटकवून ठेवलं. सो काय होईल? हे एका पर्टिक्युलर डायरेक्शनला अलाइन होऊन जाईल, नॉर्थ आणि साऊथला. असं का बरं होतं?
बिकॉज आवर अर्थ ऑल्सो हॅज अ मॅग्नेटिक फील्ड. सो अर्थचा नॉर्थ पोल आहे, देन साऊथ पोल आहे. सो अर्थसुद्धा कशी आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये. सो अर्थच्या अराउंड कसं आहे, असं मॅग्नेटिक फील्ड आहे. अर्थच्या सगळ्या बाजूला कसं मॅग्नेटिक फील्ड आहे. सो तुम्ही अर्थवरती कुठंही उभे असला तर तुम्ही अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये असता. आणि ज्यावेळी हे बार मॅग्नेट इथं तुम्ही उभं करता, लटकवून ठेवता, फ्रीली मुव्हिंग ठेवता, त्यावेळी काय होतं की ते अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमुळं हे स्वतःला अलाइन करून घेतं नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला. ओके, सो ही एक त्याची प्रॉपर्टी आहे. काय म्हणूया प्रॉपर्टीला, व्हेन इट इज सस्पेंडेड फ्रीली, काय होईल ते, ऑलवेज रेस्ट इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. नॉर्थ साऊथ डायरेक्शनला काय होईल ते रेस्ट होईल. ओके, दिस इज वन ऑफ इट्स प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी आहे याची. ओके, आता हे तुम्ही काय केलं, अशा प्रकारे नॉर्थ साऊथ डायरेक्शनला अलाइन केलं आणि याचं नोमेनक्लेचर केलं. सपोज याला तुम्ही म्हटलं की एन पोल, याला म्हटलं तुम्ही एस पोल. ओके, हे याचा जो एन पोल आहे तो मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे तो अर्थच्या साऊथ पोलला अलाइन होईल आणि मॅग्नेटचा साऊथ पोल आहे तो काय होईल, अर्थच्या नॉर्थ पोलला अलाइन होईल. ओके, सो याची नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा. बार मॅग्नेट आहे, बार मॅग्नेटमध्ये 2 पोल असतात. ओके, हे पोल कशावरून आले, नॉर्थ साऊथ डायरेक्शनवरून आले. सो त्याचा एक पोल आहे त्याला आपण म्हणणार आहे नॉर्थ पोल, दुसरा पोल आहे त्याला म्हणणार आहे साऊथ पोल. ओके, असाच दुसरा एक बार मॅग्नेट घेतला आणि त्याचे दुसरे असेच पोल अलाइन केले नॉर्थ आणि साऊथ. तर काय होईल, ज्यावेळी 2 बार मॅग्नेटचे नॉर्थ पोल जवळ येतील त्यावेळी ते एकमेकाला काय करतील, रिपेल करतील, दूर ढकलतील. आणि ज्यावेळी याचा साऊथ पोल आपण फिरवून असं घेऊ तर ते काय करतील, एकमेकाला अट्रॅक्ट करतील. हे आपण काय करू, याचं डेमॉन्स्ट्रेशन पाहूया. ओके, हे दोन्ही त्याचे नॉर्थ पोल आहेत. ओके, मी एकाला फ्री ठेवतो आणि याला पुढे सरकवतो, ते पाठीमागं जाईल कारण याला रिपेल करत आहे. हे बघा, नॉर्थ किंवा साऊथ पोल काय करते, एकमेकाला रिपेल करते अशा प्रकारे. आणि याचं मी आता अपोजिट पोल घेतो, याचा काय होईल, ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होईल. ओके, याचा मिनिंग काय आहे, याचा मिनिंग आहे की सेम पोल असतील, सेम पोल म्हणजे नॉर्थ और आयदर साऊथ काय करतील, एकमेकाला रिपेल करतील. आणि नॉर्थ साऊथ अपोजिट पोल काय करतील, एकमेकाला अट्रॅक्ट करतील. सो याची ही काय आहे, थर्ड प्रॉपर्टी आहे. याला आपण म्हणूया अपोजिट पोल अट्रॅक्ट्स आणि सेम पोल रिपेल each other. ओके, सो याची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे. याची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, जर हे बार मॅग्नेट घेतला आपण आणि काय केलं, ह्याचे मधोमध कट करून 2 भाग केले तर काय होणार आहे बघा. सपोज हे बार मॅग्नेट आहे आणि ह्याचे मी कट करून 2 भाग केले असे, तर याचं मॅग्नेटिझम कायम राहतं. आणि हा तुटलेला भाग आहे त्याचा हा जो भाग आहे हा नॉर्थ पोल तयार होईल इथं, आणि याचा हा तुटलेला भाग आहे तिथं साऊथ पोल तयार होतील. म्हणजे दुसरे 2 मॅग्नेट कसे तयार होतील याचेच मी इथं आता थोडंसं हे करून दाखवतो तुम्हाला. सो अशा प्रकारे असतील ते साऊथ नॉर्थ आणि हे दुसरा मॅग्नेट तयार होईल साऊथ नॉर्थ. समजलं, म्हणजे मॅग्नेट तुम्ही किती ब्रोक करा परत, आणि ह्याचे 2 भाग करा, याचे 2 भाग करा, नेक्स्ट भाग करत जा. अगदी लहानात लहान भाग केले तर याचे काय होतील, नॉर्थ साऊथ पोल आहेत ते तसेच राहतील. ब्रोकन पीस आहे त्याचे परत नवीन पोल तयार होतील, अगेन न्यू पोल तयार होतील. सो तुम्ही जेवढे छोटे कराल तेवढे त्याचे पोल तयार होत राहील. फक्त काय होईल, मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी आहे जी स्ट्रेंथ आहे याची कमी कमी होत जाईल. सो ती त्याची कसं आहे, फोर्थ प्रॉपर्टी आहे. त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक पोल एक्झिस्ट इन पेअर मध्ये असतात. म्हणजे तुम्ही अगोदर काय विचार केला की हा जो पोल आहे नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल, हा आपल्याला एकटा पाहिजे सेपरेट. त्यासाठी तुम्ही काय केलं, कट केलं ना, हा मला सेपरेट पाहिजे किंवा साऊथ पोल हे सेपरेट पाहिजे. त्यासाठी तुम्ही इथून काय केलं, कट केलं. पण कट केल्यावर असं ऑब्झर्वेशन मिळालं की हे कट केल्यानंतर पुन्हा पेअरमध्येच एक्झिस्ट होतात. ह्याची तुकडा केला तर पुन्हा तिथं नॉर्थ आणि साऊथ पोल तयार होतात. म्हणजे तुम्हाला असं सिंगल पोल
फक्त नॉर्थच तुम्ही सेपरेट केला किंवा साऊथच सेपरेट केला असं करता येत नाही, असं पॉसिबल नाही आहे. सो दिस मॅग्नेटिक पोल ऑलवेज एक्झिस्ट इन पेअरमध्ये असतात. साऊथ आणि नॉर्थ ऑलवेज त्या बार मॅग्नेटमध्ये असतातच. तुम्हाला असं सेपरेट एक पोल काढता येणार नाही. तुम्ही एक पोल काढण्यासाठी कट केलं तर अगेन त्याच्यामध्ये 2 पोल तयार होतील. यू अंडरस्टँड. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, हे जे मॅग्नेट आहेत ते काय करतात, मॅग्नेटिझम इंड्यूस करतात. इंड्युसेस मॅग्नेटिझम इन आयरमध्ये काय करतात ते टेम्पररी मॅग्नेटिझम इंड्यूस करतात. कसं पहा, फॉर एक्झाम्पल हा माझ्याकडे खिळा आहे आणि हा दुसरी पिन आहे. ओके, हे पिनला अट्रॅक्ट करणार नाही आहे. ओके, कशाच प्रकारे ते अट्रॅक्ट करणार नाही कारण याच्यामध्ये मॅग्नेटिझम नाही आहे. पण आपण एक काम करूया, काय करायचं, याच्या बाजूला काय करूया, याला इथं मॅग्नेट लावूया. ओके, सो आता काय झालं, या मॅग्नेटमुळे या खिळ्यामध्ये नेलमध्ये टेम्पररी मॅग्नेटिझम आलं. सो हा काय करेल, ही जी पिन आहे त्याला अट्रॅक्ट करेल. सो काय झालं, याच्यामध्ये टेम्पररी मॅग्नेटिझम इंड्यूस झालं. ओके, सो अगेन तुम्ही याच्या नेक्स्ट पिन अटॅच करू शकता. अगेन नेक्स्ट पिन अटॅच करू शकता. अशा प्रकारे हे मॅग्नेटिझम याच्यामध्ये इंड्यूस झालेलं आहे. टेम्पररी आहे हे. मॅग्नेटिक फील्ड, तुम्ही एक्सपिरियन्स बघितला की मॅग्नेट आहे ते दुसऱ्या मॅग्नेटवरती फोर्स अप्लाय करतं. आयदर ते अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल किंवा दुसरा आहे तो रिपल्सिव्ह फोर्स असेल. अशा प्रकारे रिपल्शन आहे याच्यामध्ये. ओके, दिस अट्रॅक्शन, दिस इज रिपल्शन. ऑटोमॅटिक काय होते, रिपल्सिव्ह होते बिकॉज ऑफ सेम पोल. आणि अपोजिट पोल असतील तर काय अट्रॅक्शन आहे. किंवा दुसरं आहे ते आयर्नचे जे पीसेस आहेत किंवा पिन्स आहेत मेटलच्या, त्याला काय करतं, ते अट्रॅक्ट करतं. अशा प्रकारे. सो हे जे मॅग्नेटिक अट्रॅक्शन आहे ते याच्या अराउंड काही जो ठराविक स्पेस आहे तेवढंच आहे. खूपच डिस्टन्स ठेवलं तर काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आहे याच्यामध्ये. ओके, इथं मी ठेवलं दूर अंतरावरती तर काय होणार आहे, हे याच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. सो एका पर्टिक्युलर रेंजमध्ये आल्यानंतर काय होणार आहे की हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो इफेक्टिव्ह होणार आहे. ओके, ठराविक डिस्टन्सच्या नंतर हा फोर्स कसा आहे, इनइफेक्टिव्ह आहे, याचा इफेक्ट दिसत नाही. ओके, जसं जसं याच्यात डिस्टन्स कमी होत जाईल तसं काय होणार आहे, हा फोर्स इफेक्ट दाखवणार आहे. सो जो मॅग्नेटच्या अराउंडचं जे फील्ड आहे, ओके, सपोज इथे मॅग्नेट आहे, अशा प्रकारची साईज आहे मॅग्नेट. दिस इज एन पोल, दिस इज एस पोल. सो याच्या अराउंड काहीतरी एक एरिया आहे, ज्या एरियामध्ये दुसरा ऑब्जेक्ट आल्यानंतर किंवा दुसरं मॅग्नेट आल्यानंतर ते फोर्स अट्रॅक्ट करतं. दॅट एरिया इज नोन ॲज, किंवा हे जे फील्ड आहे यालाच काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड. या रिजनमध्येच ते मॅग्नेटचा फोर्स आहे तो काय आहे, तो दिसून येतो आपल्याला. सो दिस space around the magnet where magnetic force is effective, okay, that is known as magnetic field. So एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला काय करतं, अट्रॅक्ट करतं किंवा रिपेल करतं विथ सम फोर्स, त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फोर्स. ओके, हे जे अट्रॅक्शन आहे किंवा अपोजिट साईडला जे रिपल्शन आहे त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फोर्स. किंवा मॅग्नेटिक फोर्समुळे काय होतं, हे रिपल्शन होतं. हा फोर्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. पहिल्यांदा आपण त्याचं फॉर्म्युलेशन करूया. सो फोर्स कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे आपण एकदा चेक करूया. सो पहिला तो फोर्स डिपेंड आहे डिस्टन्सवरती. डिस्टन्स खूप जास्त असेल तर फोर्स काय आहे, व्हेरी व्हेरी लेस. जसं डिस्टन्स कमी होत जाईल तसा फोर्स याच्यामधला काय आहे तो वाढत वाढत जातो. ॲज व्हेरी स्मॉल डिस्टन्स काय होईल, खूप फोर्स व्हेरी व्हेरी हाय. ओके, हा फोर्स व्हेरी व्हेरी हाय फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह असेल तर इथून व्हेरी व्हेरी हाय फोर्स. ओके, सो मॅग्नेटिक फोर्सला आपण काय म्हटलं, सपोज मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्सला आपण म्हणूया एफ. ओके, फोर्स आहे सो एफ. सो हा एफ कशावरती डिपेंड आहे, एफ डिपेंड आहे डिस्टन्सवरती, पण इनवर्स डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स वाढलं तर काय होतं, फोर्स कमी होतो. सो आपण काय म्हणतो की डिस्टन्सच्या इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहे डिस्टन्स. हे डायरेक्ट आणि इनवर्स प्रोपोर्शनचा मिनिंग काय बघा. सपोज एक क्वांटिटी आहे एक्स आणि दुसरी आहे वाय. ओके, वाय ही एक्सचा स्क्वेअर आहे
किंवा एक्सवरती डिपेंड आहे असं आपण म्हणूया. वाय हे एक्सवरती डिपेंड आहे. सो सपोज एक्स वाढला 1 2 3 4 असा वाढला तर वाय काय होतो, वाय सुद्धा वाढतो. सपोज वायचं इक्वेशन असं आहे 2x + 3 आहे, तर वाय कसं येणार तुम्हाला, हे प्रत्येक 2ला मल्टिप्लाय करायचं, 3 त्यात काय करायचं ॲड करायचं. सो इथं काय येणार वाय इक्वल टू इच टाईम 1 इथं मी पुट केलं एक्सच्या जागी, तर काय येणार आहे 2 + 3 म्हणजे 5 येईल. देन 2 + 10 + 13 येईल. ओके, इथे येईल काय 4 + इथे 7 येईल माझं. 3 × 2 6 + 3 9 येईल इथं माझं. ओके, आणि इथं काय आहे माझं 11. ओके, 4 × 2 मल्टिप्लाय +3 = 11. सो काय होतं इथं एक्स वाढल्याबरोबर वाय पण वाढतो आहे. सो आपण या प्रोपोर्शन आहे किंवा ह्याचं जे डिपेंडन्स आहे तो असं म्हणतो की वाय इज डिपेंड ऑन एक्स, याला म्हणतो अशा प्रकारे डिपेंडन्स दाखवतो, त्याला आपण प्रोपोर्शनल म्हणतो. वाय कसा आहे प्रोपोर्शनल आहे एक्सवरती, याला म्हणतो डायरेक्ट प्रोपोर्शन. म्हणजे एक्स वाढला की वाय काय होतो वाढतो, एक्स कमी झाला तर वाय काय होतं कमी होतं. म्हणजे याची जी मुवमेंट आहे ती एकाच डायरेक्शन नाही. एक्स जसं वाढत 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 जाईल काय होईल वाय वाढतोय. ओके, एक्स कमी कमी या दिशेने काय होते एक्सची व्हॅल्यू कमी 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 होते तर वायची पण व्हॅल्यू कमी कमी होते. सो याला काय म्हणतो आपण डायरेक्ट प्रोपोर्शन. एक्स इज प्रोपोर्शनल टू वाय इज प्रोपोर्शनल टू एक्स. दोघे एकमेकावर कसे डिपेंड आहे डायरेक्टली, एक वाढतो दुसरा वाढतो, एक कमी होतो दुसरा कमी होतो, याला म्हणतो डायरेक्ट डिपेंडन्स किंवा डायरेक्ट प्रोपोर्शन. सो हे असं साईन आहे अशा दाखवलं जातं, अशा प्रकारचं साईन आहे. ओके, वाय इज प्रोपोर्शनल टू एक्स. आता दुसरं आहे की इनवर्स प्रोपोर्शन, म्हणजे अशा प्रकारे आहे. ओके, आपण याला पण म्हणूया डायरेक्ट प्रोपोर्शन, डायरेक्ट डिपेंडन्स. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण इनवर्स डिपेंडन्स. म्हणजे काय, सपोज एक्सची व्हॅल्यू आहे आणि वायची काहीतरी व्हॅल्यू आहे. सो काय होतं एक्स जसा वाढत वाढत जाईल, एक्सची व्हॅल्यू सपोज 1 2 3 4 5 अशी आहे, आणि मग वाय काय होतं वाय काय होतं त्यावेळी कमी. सपोज सुरुवातीला तो 10 आहे, देन 8 होईल, 7 होईल, 5 होईल, वॉट एव्हर काय 3 होईल, अशा प्रकारे तो काय होते कमी होते. जसं एक्स वाढत जाईल तसं काय होते वाय कमी होते, किंवा एक्स कमी होईल या दिशेने एक्स कसा होते कमी कमी होते, 4 5 4 3 2 1 असं कमी होत जातो या दिशेनं, त्यावेळी वाय वाढत जातोय. म्हणजे एक व्हॅरिएबल वाढला की दुसरा काय होतोय कमी होतोय, आणि दुसरा कमी झाला तर काय होतोय हा वाढतोय. सो हे जे प्रोपोर्शन आहे त्याला आपण म्हणतो इनवर्स प्रोपोर्शन. वाय इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एक्स, आणि असं लिहिलं जातं, म्हणजे प्रोपोर्शनल साईन यूज केलं जातं, पण 1/, अशा प्रकारे लिहिलं जातं, एकमेकाच्या इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहेत. सो इथं काय आपल्याला लक्षात येतं, इथंच आपल्याला लक्षात आलं की ह्या जे मॅग्नेट आहे, मॅग्नेटच्या अराउंड आपल्याला काय फील्ड चेक करायचं आहे. जसं की डिस्टन्स खूप कमी ठेवलं, सपोज हे किती आहे 1 mm डिस्टन्स आहे इथं सध्या दोन ऑब्जेक्टमध्ये, मॅग्नेट आणि हा जो नेल आहे याच्यामध्ये डिस्टन्स आहे 1 mm. फोर्स इज व्हेरी व्हेरी हाय. डिस्टन्स मी वाढवलं फोर्स कमी झालं, अजून डिस्टन्स वाढवलं फोर्स कमी झाला. सो डिस्टन्स जसं मी वाढवत जाईन फोर्स कमी कमी होत जाईल. सो ॲट व्हेरी हाय डिस्टन्स फोर्स इज व्हेरी व्हेरी लेस. सो आपण याचं कॅल्क्युलेशन सपोज अशा प्रकारे केलं, काय करून बघितलं, फोर्स आणि डिस्टन्सला इथं मी डी म्हणतो. ओके, फोर्स आणि डिस्टन्स खूप कमी आहे, सपोज 1 mm आहे, त्यावेळी फोर्स काय व्हेरी व्हेरी हाय. सपोज आहे आपण असं म्हणूया की 10 न्यूटन आहे आणि डिस्टन्स आहे ते 1 mm आहे. ओके, देन डिस्टन्स काय झालं वाढलं 2 mm झालं, तर फोर्स काय होईल आणि कमी होऊन जाईल. आपण म्हणूया की 5 झाला. ओके, अगेन डिस्टन्स वाढवलं इथं आणि 1 न्यूटन झालं. ओके, सो अशा प्रकारे डिस्टन्स वाढत जाईल तसं काय होणार आहे फोर्स कमी कमी होत जाणार आहे. पण हे जे प्रोपोर्शन आहे ते ऑब्झर्व कसं झालं आहे इनवर्स प्रोपोर्शन, म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी, तर आपण म्हणतो इनवर्स प्रोपोर्शन. बट एक्झॅक्ट हे प्रोपोर्शन कसं आहे बघा, हा डिस्टन्सच्या स्क्वेअरमध्ये आहे. म्हणजे डिस्टन्स वाढलं तर फोर्स त्याच्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कमी होतो. ओके, सो एफ इज प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग. मॅग्नेटिक फोर्समधलं मॅग्नेटिक फोर्स कसा आहे डिस्टन्सच्या इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहे. ओके, नाव अदर थिंग, दिस इज द फर्स्ट. दुसरं असं आहे, हे जे मॅग्नेट आहे, ओके, दिस इज अ एन पोल, दिस इज एस पोल. सो हे जे पोल आहेत हे लिटल बिट इनसाइड आहेत, म्हणजे इथं ह्याचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, इथं ह्याचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. सो याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन पण बघणार आहे की फोर्स इज मॅक्झिमम ॲट दिस पॉईंट. ओके, म्हणजे मी असं म्हटलं अशा प्रकारे जर मी इथं खिळा लावला
तर हा फोर्स जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस मिडल लोकेशन. ओके, फोर्स इज व्हेरी लेस हिअर. ओके, इथं जरी मी ठेवला तरी हा बरोबर पोलच्या दिशेने अट्रॅक्ट होतोय. इथं सोडून दिला मी याला, इथं मी सोडला याला, तरी काय होतं, हा पोलच्या दिशेने अट्रॅक्ट करून फोर्स जो आहे तो हा हे जे पोल्स आहेत या पोल्सच्या इथं मॅक्झिमम आहे. ओके, मॅक्झिमम फोर्स इज देअर. याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन पण बघणार आहे, प्रॅक्टिकल पण आहे तुम्हाला याचं एक. सो फोर्स इज मॅक्झिमम हिअर. याला काय म्हणतो आपण, पोल म्हणतो. सो याची स्ट्रेंथ आहे ती वेगळ्या मॅग्नेटमध्ये वेगळी असेल. जसं की माझ्याकडे हे एक मॅग्नेट आहे, याची स्ट्रेंथ वेगळी आहे. दुसरं एखादं छोटं मॅग्नेट आपल्या लॅबमध्ये पण आहे. ओके, दुसरं एक छोटं मॅग्नेट आहे, याचं पोलची जी स्ट्रेंथ आहे याची कमी आहे थोडीशी. सो हा जो पोल आहे त्याच्या स्ट्रेंथवरती डिपेंड आहे फोर्स किती आहे. सो याला काय म्हणणार आहे आपण, पोल. आणि फोर्स कशावरती डिपेंड आहे, पोलच्या स्ट्रेंथवरती. पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथला फिजिक्समध्ये एम न डिनोट केलं जातं, स्मॉल एम. सो सेकंड, फोर्स इज ऑल्सो प्रपोर्शनल टू पोल स्ट्रेंथ. ओके, पोल स्ट्रेंथवरती डिपेंड आहे. आता हे झालं फॉर एक्झाम्पल एक मॅग्नेट आहे. ओके, आता मी काय करणार आहे, दोन मॅग्नेट घेतले अशा प्रकारे, आणि ज्यातला मला फोर्स बघायचा आहे. आयदर तो अट्रॅक्टिव्ह असेल किंवा तो रिपल्सिव्ह असेल. ओके, तर फोर्स बघायचा असेल तर मला काय करायला लागेल, असं एक प्रकारे मॅग्नेट आहे, दुसरं एक मॅग्नेट माझं इथं आहे. ओके, दोघे वेगवेगळे असायचे आणि त्यांची स्ट्रेंथ वेगळी आहे असं आपण म्हणू. याचा एन पोल आहे, इथं एस पोल आहे, याचा एन पोल आहे, इथं एस पोल आहे. सेम पोल आहे, ते काय करतील, रिपेल करतील एकमेकापासून विथ सम फोर्स. फोर्सच्या साह्याने ते रिपेल करतील. सो या ज्या पोलमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया डी. ओके, फोर्स कशावरती डिपेंड आहे, डिस्टन्सवरती. हे आपण ऑलरेडी बघितलं इनव्हर्स स्क्वेअरवरती. सो डिस्टन्स जसं तुम्ही कमी कराल तसं काय होईल, ते रिपल्शन जास्तीत जास्त तुम्हाला जाणवेल हाताला. सो इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. सो हा जो मॅग्नेट आहे हा मोठा आहे थोडा, हा थोडासा छोटा आहे असं आपण म्हणूया. आणि जी पोलची जी स्ट्रेंथ आहे त्याला आपण म्हणूया M1. ओके, आणि याची जी पोलची स्ट्रेंथ आहे याला म्हणूया M2. ओके, सो फोर्स कशावरती डिपेंड आहे, आता मधला रिपल्शन फोर्स आहे तो पोल स्ट्रेंथवरती डिपेंड आहे, ऑलरेडी बघितलं. ओके, जर एक मॅग्नेट असेल आणि एक दुसरा मेटल असेल तर फक्त ते सिंगल पोल स्ट्रेंथवरती डिपेंड आहे. आणि दोन्ही मॅग्नेट असतील तर काय होईल की तो पोल स्ट्रेंथ ऑफ फर्स्ट मॅग्नेट ॲज वेल एज इट इज डिपेंड ऑन पोल स्ट्रेंथ ऑफ सेकंड मॅग्नेट. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, फोर्स इज प्रोपोर्शनल टू पोल स्ट्रेंथ ऑफ फर्स्ट मॅग्नेट अँड फोर्स इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू पोल स्ट्रेंथ ऑफ सेकंड मॅग्नेट. ओके, आणि दुसरं कशावरती डिपेंड आहे, आणि दुसरा डिपेंड आहे फोर्स. यामधलं जे डिस्टन्स आहे इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². याच्यामधले डिस्टन्स किती त्याच्यावरती डिपेंड आहे. सो फोर्सचे हे 3 फॅक्टर झाले. आपण फोर्स कोणावरती डिपेंड आहे. सो हे जर आपण कंबाईन केलं तर कसं होईल बघा, हे तिन्ही मी कंबाईन करतो. F is proportional to pole strength of first magnet. डायरेक्ट प्रोपोर्शन आहे ते डायरेक्ट मध्ये लिहायचं. प्रोपोर्शनल टू M1, प्रोपोर्शनल टू M2 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d². सो नाव आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे. फोर्स इज प्रोपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय d². ओके, अगेन फोर्स कशावरती डिपेंड आहे. ओके, दिस इज वन इक्वेशन. आपण म्हणूया स्टार इक्वेशन. अगेन तुम्ही असं ऑब्झर्व केलं असेल तुमचं, आपण ते पाहूया. इथं मी मॅग्नेट पकडलेले आहेत. तर हे जे मॅग्नेट आहे याच्या मधामध्ये कोणतं मीडियम आहे, किंवा मी असे स्पेसमध्ये पकडले तर या दोन मॅग्नेटच्या मधामध्ये एअर आहे. सो हे दोन मॅग्नेटचे मीडियम कोणत्या मीडियममध्ये ते फोर्स अप्लाय करतात, एअर मीडियममध्ये. दुसरं आपण काय करू शकतो, दुसरं माझ्याकडे एक बुक आहे, हे तुमचं मॅन्युअल आहे, लॅब मॅन्युअल. ओके, सो मी काय केलं की हे जे मॅग्नेट आहेत त्याच्या मधामध्ये हे मॅन्युअल मी ठेवून दिलं, आणि इकडून मॅग्नेट. ओके, थोडासा फोर्स जाणवतोय मला, पण हे मीडियम याच्यामध्ये वाढवलं. ओके, डेन्सर मीडियम घेतलं, एअरपेक्षा हे थोडंसं डेन्स मीडियम आहे. हे मीडियम वाढवल्यामुळे काय झालं की फोर्स आहे तो खूप कमी होऊन गेला. फोर्स रिड्युसेस ड्यू टू मीडियम. ह्याच्यामध्ये मीडियम काय घातलं तरी काय होतं की फोर्स रिड्यूस होते. जसं की तुम्ही हे जे मॅग्नेट आहे हे एअरमध्ये आहे, असेच तुम्ही काय करायचं, हे दोन्ही मॅग्नेट घ्यायचे हातात आणि पाण्यामध्ये डुबवायचे आणि फोर्स चेक करायचा. तुम्हाला असं लक्षात येईल की फोर्स थोडासा कमी झालेला आहे, आपल्याला लक्षात येऊ शकतं ते इझिली. किंवा ह्या दोन मॅग्नेटच्या मधामध्ये दुसरं काहीतरी ऑब्जेक्ट ठेवलं, सपोज लाकूड ठेवून दिलं किंवा बुक ठेवून दिलं तर काय होणार आहे, याच्यामधला फोर्स कमी होणार आहे.
याचा मिनिंग काय आहे की फोर्स आणि कशावरती डिपेंड आहे की मीडियम कोणता आहे मॅग्नेटिक मटेरियल किंवा हे जे पिन आहे हे बघा, हे पिन मी वरती ठेवून दिले अशी आणि खालून मॅग्नेट पकडलं तर हे बरोबर पिन काय होते की मॅग्नेटच्या याच्याबरोबर मूव्ह होते. ओके, म्हणजे याचा मिनिंग आहे की फोर्स इज देअर बट याची पॉवर आहे ती लेस आहे. एवढं मी डेन्सर करणे याच्यावरती आणि मी 2 बुक ठेवून दिले सपोज. ओके, मी खालच्या साईडने हे मॅग्नेट आहे ते खालच्या साईडने ठेवलेलं आहे याच्या. सो काय होणार आहे, हा पिन आहे ते याच्याबरोबर सोबत मूव्ह होणार आहे. आता मी काय करतो की हे जे मीडियम आहे त्याची डेन्सिटी थोडंसं हे जाड करतो, म्हणजे 2 बुक आहे एकाच्या ऐवजी काय करूया आपण 2 बुक याच्यावरती आणि एक मॅन्युअल ठेवूया आणि त्याच्यावरती पिन ठेवून दे, खाली मॅग्नेट आहेच. ओके, याची थोडीशी खूप मूव्ह केल्यानंतर पिन थोडीशी मूव्ह होते आहे. सो याचा मिनिंग काय झाला की फोर्स आहे तो लिटल बिट रिड्यूस झालेला आहे. ओके, लिटल बिट फोर्स म्हणजे अगदी थोडासा फोर्स उरलेला आहे कारण डिस्टन्स पण वाढलेला आहे आणि मीडियम आहे ते थोडंसं डेन्स म्हणजे काय झालेलं आहे वाढलेलं आहे याच्यामध्ये. सो आपण काय म्हणू शकतो की डिपेंड ऑन फोर्स इज ऑल्सो डिपेंड ऑन मीडियम. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं मीडियम यूज करता आहात त्याच्यावरती डिपेंड आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो फिजिक्सच्या भाषेमध्ये ते मीडियम आहे ते किती परमिट करतं फोर्स अप्लाय करायला. हे जे 2 मॅग्नेट आहेत 2 मॅग्नेटमध्ये तुम्ही जे मीडियम ठेवलं आहे ते काय करेल की मॅग्नेटिक फोर्स या दोघांमध्ये अप्लाय करायला एकमेकावरती अप्लाय करायला काय करेल ते परमिट करेल. त्याला फिजिक्सच्या भाषेमध्ये त्या मीडियमची हे डिपेंड कशावरती आहे मीडियमवरती डिपेंड आहे. सो आपण काय म्हणतो मीडियमची परमिएबिलिटी. ओके, ते डिनोट केली जाते म्यू या सिम्बॉलने डिनोट केली जाते. सो म्यू काय आहे परमिएबिलिटी ऑफ मीडियम, मीडियमची परमिएबिलिटी आहे. सो एक्सपेरिमेंटला ऑब्झर्व काय झालं की हा जो फोर्स आहे फोर्स इज ऑल्सो इनवर्सली प्रोपोर्शनल टू दिस परमिएबिलिटी ऑफ मीडियम अँड देन अगोदरचं इक्वेशन आहे m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. ओके, सो दिस इज अनदर इक्वेशन. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, याला इक्वेशन 2 म्हणूया. सो आता आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे मॅग्नेटिक फोर्स इज प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय म्यू इंटू डी स्क्वेअर. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, हे कसं झालं इनइक्वॅलिटी इक्वेशन झालं कारण इथं आपण इक्वल टू साईन नाही प्रोपोर्शनल साईन आहे. सो प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे इक्वल टू साईन पुट करायचं आहे. सो अशा केसमध्ये काय करायला लागतं, अशा केसमध्ये ज्यावेळी आपण प्रोपोर्शनल साईन काढून टाकतो ओके आणि इक्वल टू साईन पुट करतो मॅग्नेटिक फोर्स इक्वल टू, सो वी हॅव टू मल्टिप्लाय बाय सम कॉन्स्टंट के. ओके, के म्हणूया कॉन्स्टंटला किंवा डायरेक्ट असं म्हणूया कॉन्स्टंट एफ इक्वल टू कॉन्स्टंट इंटू m1 m2 डिवायडेड बाय म्यू इंटू डी स्क्वेअर. ओके, सो हा कॉन्स्टंट आहे तो काही डाटा ओके लेफ्ट साईड राईट साईड आणि डाटा आणि ग्राफ प्लॉटिंगच्या साहाय्याने आपल्याला तो कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करता येतो. ते मी तुम्हाला ज्यावेळी ओहमचा लॉ प्रॅक्टिकल घेणार आहे ओहम्स लॉ त्यावेळी मी तुम्हाला तो कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करता येतो बाय युझिंग ग्राफ हे मी तुम्हाला शिकवणार आहे. सो प्रॅक्टिकली हे ऑब्झर्व झालं असं की हा जो कॉन्स्टंट आहे इट इज प्रॅक्टिकली फाउंड दॅट 1/4π हा कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली. ओके, हे प्रॅक्टिकली फाउंड झालेली थिंग आहे. सो आपल्याला इक्वेशन कसं होऊन जाईल पहा आता एफ इक्वल टू इथं कॉन्स्टंटच्या ऐवजी मी 1/4π लिहिणार आहे 1/4π दिस म्यू then m1 m2 divided by d square. So this is a magnetic force between two magnets. हा कशामधला फोर्स आहे बघा, this is a magnetic force between two magnets having pole strength m1 m2 placed in a medium having permeability mu at a distance of d. ओके, फोर्स कशामधला आहे हे पाहून घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असे 2 मॅग्नेट आहेत ओके एन एस, अगेन दिस इज एन एस. याची पोल स्ट्रेंथ किती आहे, याची पोल स्ट्रेंथ आहे m1, याची पोल स्ट्रेंथ आहे m2. ओके, हे ज्या मीडियममध्ये ठेवल्यात मग मे बी ते एअर असू शकतं किंवा ते कोणतंही दुसरं अदर ऑइलमध्ये ठेवलेलं असेल किंवा एअरमध्ये असेल किंवा व्हॅक्यूम असेल म्हणजे काहीच नाही आहे अशामध्ये असू शकतं. आणि हे किती डिस्टन्सवर ठेवले तर डी एवढ्या डिस्टन्सवर ते मॅग्नेटिक मेकापासून ठेवलेत आणि हे जे मीडियम आहे त्याची परमिएबिलिटी किती आहे आपण असं म्हणूया म्यू आहे. सो
this is a magnetic force between two magnets having pole strength m1 m2 and placed in a medium having permeability mu0 at a distance of d. Okay, so force कसा आहे बघा, force is inversely proportional to permeability and distance square and directly proportional to product of their pole strength. ठीक आहे, सपोज सेम मॅग्नेट असतील, जसे की आपले हे दोन मॅग्नेट आहेत, सेम आहेत, एक्झॅक्टली सेम बार मॅग्नेट आहे, यांची स्ट्रेंथ पण सेम आहे, तर आपण अशा केसमध्ये काय म्हणू शकतो, m1 इक्वल टू m2 इक्वल टू m, म्हणजे पोल स्ट्रेंथ दोन्हीची सेमच आहे ती की ते m आहे. सो अशा केसमध्ये काय होईल, अशा केसमध्ये फोर्स असं लिहिता येईल आपल्याला F इक्वल टू 1/4 पाय म्यू m1 म्हणजेच m, m2 म्हणजे पण mच, सो काय होईल m² डिवायडेड बाय d². ओके, याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फोर्स. ओके, सपोज आता प्लेस एअर मीडियम आहे. ओके, मीडियम कोणता आहे, एअर आहे, एअर मीडियम. सो एअर मीडियममध्ये म्यूच्या ऐवजी आपण काय म्हणतो की μ0, हे नोटेशन आहे. याचा मिनिंग काय आहे, μ0 जर आपण यूज केलं, याचा मिनिंग आहे की हे मॅग्नेट्स आहेत ते कशामध्ये ठेवले आहेत, एअरमध्ये ठेवले. सो फॉर एअर मीडियमसाठी इक्वेशन मी असं लिहू शकतो, F इक्वल टू 1/4 पाय μ0 m² डिवायडेड बाय d². हे जर म्यूच्या जागी 0 वापरलं, याचा मिनिंग आहे दोन मॅग्नेटच्या मधात एअर आहे, म्हणजे हे मॅग्नेट कसे आहेत, असे एअर मीडियममध्ये आहेत. ओके, सो त्या केसमध्ये आपण काय यूज करतो, μ0 म्हणजे परमेबिलिटी ऑफ एअर, μ0 म्हणजे. ठीक आहे, सो दिस इज इक्वेशन फॉर एअर अँड फॉर अदर मीडियम दिस इज इक्वेशन. आता या केसमध्ये μ0 आणि अदर मीडियम असेल तर त्याला आपण म्यू म्हणतो. सो सगळे जे मीडियम आहेत, कोणतेही मीडियम आणि एअर मीडियम यांचं कंपॅरिझन करून ह्याला आपण काय म्हणतो की म्यू हे काय आहे, स्टँडर्ड आहे. μ0 एअर किंवा आपण परमिएबिलिटी एअर और इन व्हॅक्यूम ही कशी आपण स्टँडर्ड ठरवलेली आहे आणि त्याच्यानुसार त्याच्या रिलेटिव्हमध्ये अदर परमिएबिलिटी आपण फाइंड आउट करतो. ओके, सो म्यू आणि अदर मीडियममधल्या परमिएबिलिटी म्हणजे ही वॉटरची असू शकते किंवा ऑइल किंवा दुसरं अदर डेन्सर मीडियममध्ये दोन मॅग्नेट ठेवल्यानंतर जी परमिएबिलिटी आहे ती एअरच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायची असेल तर आपण काय म्हणतो, त्याला त्याच्या रिलेटिव्हमध्ये लिहायचे असेल तर आपण एक इक्वेशन तयार करतो. सो आपण असं म्हणतो म्यू अपॉन μ0 इज इक्वल टू μr. याला आपण म्हणणार आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी. ओके, सो हे आपण असंही लिहू शकतो, हे μ0 आहे ते मी या साईडला घेतलं, म्यू इज इक्वल टू μ0 μr. याचा मिनिंग काय झाला, परमिएबिलिटी ऑफ एनी मीडियम इज इक्वल टू परमिएबिलिटी ऑफ एअर, आणि हा काय आहे, रिलेटिव्ह परमिएबिलिटी फॅक्टर आहे, हा मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर आहे. सो आपण एअरच्या परमिएबिलिटीला एका पर्टिक्युलर मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टरनं मल्टिप्लाय केले की आपल्याला त्या मीडियमची परमिएबिलिटी येऊ शकते. सो हे आपण असं लिहू शकतो. आता हेच इक्वेशन आहे म्यू इज इक्वल टू μr, हे जर आपण इथं पुट केलं, आपण एक नंबरिंग देऊया, दिस इज थर्ड इक्वेशन, दिस इज फोर्थ इक्वेशन, दिस इज फिफ्थ वन, दिस इज सिक्स्थ वन. सो हे सिक्स्थ इक्वेशन आहे म्यू इज इक्वल टू μ0 μr, ते आपण काय करूया, इथं पुट करूया फोर्थ इक्वेशनमध्ये. सो फोर्स इक्वल टू 1/4 पाय, फोर्स इक्वल टू 1/4 पाय, हा जे म्यू आहे, म्यूच्या ऐवजी आपण काय करणार आहे, μ0 μr. सो इथे लिहिणार आहे मी μ0 μr m² डिवायडेड बाय d². सो ह्या फोर्सला आपण काय म्हणूया, फोर्स ऑफ मीडियम, फोर्स विद इन मीडियम. आणि ह्याचा जर μ0 असेल, फक्त μ0 असेल तर काय म्हणतो आपण, फोर्स ऑफ एअर. या केसमध्ये आता आपण काय करायचं आहे, मला हाच फोर्स एअरसाठी, मीडियमचा हा फोर्स आहे, हा मला एअरसाठी लिहायचा आहे. सो एअरसाठीचा फोर्स ऑर्डर तुम्हाला माहिती आहे μ0. याचा मिनिंग काय झालं, हे दोन इक्वेशन जर मी कम्पेअर केले तर μr ची व्हॅल्यू किती असणार आहे, 1. सो फॉर एअर मीडियम
म्यू आर इक्वल टू 1. आता ही मी म्यू आरची व्हॅल्यू इथं 1 पुट केली तर काय होईल, हा 1 फॅक्टर 1 झालं, इथं काय होईल फक्त 1/4πε0. 1/4πε0 एम आपण डी स्क्वेअर, याचा मिनिंग काय, दिस वन 1/4πε0 म्यू स्क्वेअर. हे कशासाठी, एअरसाठी, म्हणजेच एअरसाठी आपण इथं काय करायचं आहे, म्यू आरची व्हॅल्यू 1 पुट करायची. ओके, सो दीज आर द इक्वेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड. दोन मॅग्नेट असतील तर त्यामधला जो फोर्स आहे विथ व्हॅरियस मीडियम, कोणकोणत्या मीडियममध्ये ठेवल्यानंतर कसा तो फोर्स पुल स्ट्रेंथवरती, डिस्टन्सवरती आणि मीडियमवरती डिपेंड आहे, हे आपण इक्वेशनमध्ये पाहिलेलं आहे. आधी दुसरं आहे की मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, जी की आपण एचने दाखवतो. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा नुसतं इंटेन्सिटी सुद्धा म्हटलं तरी चालतंय. मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी एचने डिनोट केली जाते आणि ती अशी डिफाईन केली जाते. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच इज डिफाईन्ड ॲज फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. सो हेच मला आता रिअरेंज करायचं किंवा लिहायचं इक्वेशन. सो मी काय करेन, हे जे इक्वेशन आहे आपलं एअरचं किंवा कोणत्याही मिडियमचं घ्या, एफ इक्वल टू 1/4πε0 म्यू आर एम अपॉन डी स्क्वेअर, हे इक्वेशन मी लिहिलं. सो एच इक्वल टू, हे एफची व्हॅल्यू मी हे डिनॉमिनेटरमधलं एम लिहून घेतलं. एफची व्हॅल्यू काय आहे, 1/4π म्यू 0 म्यू आर, ओके, देन एम स्क्वेअर डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके, हे आता हे प्रॉपरली इथं साईडला मी लिहिलं असं. हे 1/m ॲज इट इज येईल, 1/m मल्टिप्लाय बाय 1/4π म्यू 0 म्यू आर एम स्क्वेअर डिवायडेड बाय डी स्क्वेअर. यापैकी हा एम कॅन्सल होऊन जाईल. सो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कशी येईल तुमची, m/4π म्यू 0 म्यू आर upon d square. So this is the equation of magnetic field intensity. Okay, so magnetic field intensity आहे याचं युनिट आहे न्यूटन पर वेबर. ओके, मॅग्नेटिक फील्डचं इंटेन्सिटी युनिट आहे न्यूटन पर वेबर. ओके, आणि फोर्स इथं लिहिलं त्याचं फोर्स युनिट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, याचं युनिट आहे न्यूटन. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. आपण जे इक्वेशन बघितलं मॅग्नेटिक फोर्सचं, ते डिफाईन करण्यासाठी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचा कन्सेप्ट डिझाईन करण्यात आलेला आहे. So this is n pole, this is s pole. So हा जे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे त्या कशा आहेत, क्लोज लूप आहे. त्याची आपण प्रॉपर्टी पण बघणार आहे. ह्या फोर्स डिफाईन करण्यासाठी, मॅग्नेटिक फील्ड डिफाईन करण्यासाठी अशा काही लाईन्स आपण ड्रॉ करणार आहे. त्यालाच आपण म्हणणार आहे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, आणि त्याच्या प्रॉपर्टी काय ते आपण पाहणार आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. ओके, start from n pole. Start from n pole. Okay, and end on s pole, म्हणजे साऊथ पोल वरती. आउटसाइडला ते काय होतं की n पोल पासून अशा स्टार्ट होतात, म्हणजे त्याचे एरो असे असतील, आणि त्या साऊथ पोल पाशी काय होतात, एंड होतात. सो दुसरी लाईन अशी असेल, त्याचे एरो असे असतील. या लाईन्स आहेत त्या पण अशा असतील, या लाईन आहेत अशा, त्याचे एरो असतील, आणि हे काय होतील, साऊथ पोलमध्ये एंड होतील. सो मी अशा खूप साऱ्या काढू शकतो. असे मोठे मोठे लूप होत जातील नंतर त्याचे. सो हे मॅग्नेटिक फील्ड असं डिझाईन केलं जातं. सो सगळ्याची डायरेक्शन आहे नॉर्थ टू साऊथ. हे सगळ्या लाईन कशा आहेत, नॉर्थ टू साऊथ आहेत. कुठं, आउटसाइड ऑफ द मॅग्नेट. इनसाइड काय असतील, इनसाइड ते हे जे लाईन्स इथून अशा आल्या आहेत त्या काय होतील, पुन्हा अशा येतील आणि त्याच लाईन बरोबर मॅच होतील. दुसरी लाईन आहे ते पण अशी येईल आणि दुसऱ्या लाईन बरोबर मॅच होईल. सो इनसाइड डायरेक्शन कशी आहे, साऊथ टू नॉर्थ आहे. आणि इथं काय म्हणूया आपण, स्टार्ट फ्रॉम एन पोल अँड एंड ऑन एस पोल आउटसाइड तशी डायरेक्शन आहे. आणि रिव्हर्स कशी आहे, रिव्हर्स डायरेक्शन आहे, किंवा आपण म्हणूया एस पोल टू एन पोल.
डायरेक्शन त्याची आहे कुठं, इनसाइड ऑफ द मॅग्नेट, इनसाइड. ओके. सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आपण म्हणणार, ह्या ज्या लाईन आहेत त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, कारण या लाईनच्या अलॉंगच फोर्स अप्लाय होतो. सो याला आपण म्हणतो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. सो या स्टार्ट होतात एन पोल पासून आणि एस पोलमध्ये एंड होतात आउटसाइड द मॅग्नेट, हे बाहेरचं आपण बोलतोय. आणि हे जे आउटसाइड एन पोल पासून स्टार्ट झालं एस पोल पर्यंत आलं आणि मॅग्नेटच्या इनसाइड काय होणार आहे, एस पोल टू एन पोल अशी डायरेक्शन आहे त्याची. सो ही झाली याची पहिली प्रॉपर्टी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की सपोज आपण याचं टँजेंट ड्रॉ केलं कुठल्याही प्लेसला, इथं टँजेंट ड्रॉ केला किंवा इथं टँजेंट ड्रॉ केला किंवा इथं टँजेंट ड्रॉ केला. ओके. तो काय देतो की फोर्सची डायरेक्शन देतो. ओके. मी इथं असं टँजेंट ड्रॉ केला किंवा इथं टँजेंट ड्रॉ केला, तुम्ही त्या लाईनला जर टँजेंट ड्रॉ केला तर तो काय करतो, या पॉईंटचा फोर्सची डायरेक्शन कशी आहे तर तुम्ही म्हणू शकता अशी डायरेक्शन आहे. ओके. सो दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की टँजेंट gives direction of force, direction of force. Okay, tangent to the magnetic line of force give the direction of force. दुसरी अशी प्रॉपर्टी आहे, तिसरी थर्ड वन प्रॉपर्टी अशी आहे ही जे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे ते एन पोल पासून स्टार्ट होतात, देन एस पोल मध्ये एंटर करतात आणि परत एन पोल पासून, म्हणजे अशा प्रकारे हे कसं आहे, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हे क्लोज लूप आहे. So line of force is a closed loop, closed loop आहे ते. ओके. इथून असे एन पोल पासून निघाले आणि एस पोल एंड झाला असं नाही, ते इनसाइड मध्ये ते पुन्हा ते लूप कंप्लीट करतात. सो कसं आहे, क्लोज्ड लूप आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ह्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहे त्या कधी इंटरसेक्ट होत नाहीत, नेव्हर इंटरसेक्ट. ओके. सो ही जी लाईन आहे त्या दुसऱ्या लाईन बरोबर कधी इंटरसेक्शन होत नाही, त्या वेगळ्या सेपरेट, पूर्ण सगळ्या लाईन कशा आहेत, सेपरेट आहेत. सो कोणत्याही पॉईंटला तुम्ही डायरेक्शन टँजेंट काढला तर ती डायरेक्शन देतात. सो ईच लाईन, कोणती लाईन कशी आहे, सेपरेट आहे, नेव्हर इंटरसेक्ट. जर इंटरसेक्ट झालं तर त्याचं मिनिंग काय होईल, सपोज दोन मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन आहेत त्या अशा एक अशी चालली आणि दुसरी अशी चालली, ते इंटरसेक्ट झाले म्हणजे कुठेतरी स्पेसमध्ये. याचा मिनिंग असा आहे की तुम्ही जेव्हा या पॉईंटला तुम्ही टँजेंट काढसाल तर तुम्ही म्हणसाल की डायरेक्शन अशी आहे, पण काही मुलं म्हणतील की नाही या लाईनला मी टँजेंट करणार, इथली डायरेक्शन दाखवणार. सो एकाच पॉईंटला मॅग्नेटिक फील्डच्या दोन डायरेक्शन येतील, विच इज नॉट पॉसिबल. सो हे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे त्या कधीच इंटरसेक्ट होत नाहीत. जर इंटरसेक्ट झाला म्हणजे इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, इंटरसेक्ट झालं तर ते कधी होत नाहीत, पण झाल्या तर त्याचा मिनिंग काय होईल, रॉंग मिनिंग असा होईल की मॅग्नेटिक फील्ड हॅज अ टू डायरेक्शन इन द स्पेस, स्पेसमध्ये दोन डायरेक्शन आहेत त्याला एकाच पॉईंटला, विच इज नॉट पॉसिबल. ओके. सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हॅज अ टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट अलॉंग लेंथ वाईज अँड एक्सपांड लॅटरली. याचं काय मिनिंग आहे, याचा मिनिंग आहे की तुम्ही मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग द लेंथ ट्रॅव्हल केलं, इथून असे तुम्ही इकडे चालले, तर याचा मिनिंग असा आहे की लेंथ वाईज गेल्यानंतर ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट होतील, म्हणजे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला हळूहळू कमी कमी दिसेल. ओके. अजून इथं लाईन असतील, अजून लाईन्स असतील, अशा डेन्सर होत जातील लाईन्स. सो अलॉंग लेंथ वाईज त्या कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि तुम्ही परपेंडिक्युलर मूव्ह केलं म्हणजे लॅटरल मुवमेंट असेल अशा दिशेनं, तर काय होतील की या दोन लाईनमधलं डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा या दोन लाईनमधलं वाढेल आणि ह्या दोन लाईनमधलं वाढेल, अजून इकडून दुसरं लूप असेल त्यामधलं डिस्टन्स वाढेल. सो लॅटरल डायरेक्शनला किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शनला काय होईल, ते एक्सपान्शन होईल त्याचं मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचं. ओके. सो आता आपण काय लिहू शकतो, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कॉन्ट्रॅक्ट लेंथ वाईज आणि एक्सपांड परपेंडिक्युलर डायरेक्शनला, परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ बार मॅग्नेटच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन काय होतील, त्या एक्सपांड होत जातील. सो नेक्स्ट प्रॉपर्टी आहे magnetic line of force in the same direction repel each other. Okay, magnetic line of force in same direction repel each other. याचा मीनिंग काय बघा,
याचा मिनिंग आहे की एन पोल इथं आहे, एन पोलमधून त्या बाहेर निघत आहेत म्हणजे आउटर डायरेक्शनला आहेत. दुसरा एक मी इथं एन पोल दुसरं एक मॅग्नेट घेतलं किंवा या साईडला आपण पाहूया. साऊथ पोलमध्ये काय होतं की सगळ्या ज्या लाईन्स आहेत त्या आतमध्ये जात आहेत. ओके, दुसरा मी इथं साऊथ पोल घेतला, त्याच्या पण कशा आहेत, सगळ्या लाईन्स आहेत त्याच्या आतमध्ये जातील इथं या पॉईंटला. सो अशा केसमध्ये जिथं डायरेक्शन सेमच आहे इनसाइड, तर ते काय करतील, एकमेकावर रिपेल फोर्स अप्लाय करतील अपोजिट डायरेक्शन, म्हणजे रिपेल फोर्स अप्लाय करतील. त्याऐवजी जर इथं मी एन पोल घेतला तर मी इथं थोडी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. दिस इज एन पोल, एस पोल. ओके, इथं सपोज मी एन पोल घेतला तर याचे डायरेक्शन कसे आहेत, आउटसाईडला असे आहेत. ओके, स्टार्टिंग फ्रॉम एन पोल एंड ऑन एस पोल. हा दुसरा मॅग्नेट आहे त्याच्या पण अशी सेम थिंग आहे की स्टार्ट फ्रॉम एन पोल आणि एंड ऑन एस पोल. मी सगळे डायग्राम काढत नाही पूर्ण. सो हे काय करतील, एकमेकाला रिपेल करतील. त्याऐवजी जर इथं काय असता, एस पोल असता. ओके, किंवा मी दुसरी डायग्राम काढतो. इथं एन पोल आहे, इथं एस पोल आहे. आता मी काय केलं, हे मॅग्नेट अपोजिट फिरवलं आणि काय केलं, इथं काय केलं, इथं एस पोल केला, इथं एन पोल. तर यातलं काय होईल की काही जे मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या डायरेक्टली इथं जातील आणि त्या इथून बाहेर पडतील त्या, आणि त्यानंतर असे कंप्लीट लूप करतील. त्यातलं काही डायरेक्शन आहे ते इथं इथं लूप पूर्ण करतील. अशा प्रकारे डायग्राम मिळेल. काही लाईन्स आहेत यामध्ये. मग हे हा जो फोर्स आहे तो कसा होईल, हे थोडं अट्रॅक्ट करेल एकमेकाला. जसं जसं हे जवळ येईल तो मॅक्झिमम लाईन ऑफ फोर्स या बाहेर जाणाऱ्या आहेत त्या पण यातून जातील आणि इथून पण असं लूप पूर्ण करतील. या इथून जाणाऱ्या आहेत त्या यातून जातील आणि असं लूप पूर्ण करतील. आणि ज्यावेळी हे दोन्ही एकमेकाला चिपकतील, ज्या केसमध्ये ओके, दिन एन पोल, दिस इज एस पोल, एस पोल, दिस इज एन पोल, हे दोन मॅग्नेट आहेत. त्यावेळी ह्यातनं ज्या बाहेर निघणाऱ्या सगळ्या मॅग्नेटिक लाईन फोर्स आहेत, ह्या ज्या सगळ्या लाईन ऑफ फोर्स एन पोलमधनं बाहेर निघायच्या त्या काय होतील, या एन पोलमधनं बाहेर निघतील आणि इथल्या निघणाऱ्या एन पोलनं ह्या एस पोलमध्ये जातील. सो असं लूप होईल. सो दॅट्स वाय दिस मॅग्नेट काय करतात, अपोजिट पोलला अट्रॅक्ट करतात बिकॉज ऑफ डायरेक्शन ऑफ लाईन ऑफ फोर्स. अशा प्रकारचे याचे लूप्स असतील न्यू केसमध्ये. डू यू अंडरस्टँड? नेक्स्ट प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स नॉट अफेक्टेड बाय नॉन मॅग्नेटिक मटेरियल. नॉन मॅग्नेटिक मटेरियल फॉर एक्झाम्पल पेपर. याचं मिनिंग काय आहे की मॅग्नेट मी इथे ठेवून दिलं, एक मॅग्नेट इथे ठेवून दिलं आणि त्याच्या अराउंड असं मॅग्नेटिक फील्ड आहे. अशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा ह्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. ओके, इथं मी पेपर ठेवला, ओके, किंवा दुसरं काहीतरी नॉन मॅग्नेटिक मटेरियल लाकूड ठेवलं तर काय होणार आहे, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला काय फरक पडत नाही. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवलं की पिन आहे, ते मी पिन ठेवून दिली पेपरवरती आणि खाली मॅग्नेट लावलं तर काय होतं की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत त्या इफेक्ट होत नाही, फक्त पॉवर त्यांची कमी होते, पण लाईन ऑफ फोर्स आहे त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. किंवा एक्झाम्पल आपण पाहूया, इथे मी पिन ठेवतो, पेपर पिन, आणि खालून याच्या पेपरच्या खालून काय करू आपण मॅग्नेट फिरवूया. सो पेपरमुळे काय मॅग्नेटिक फील्डमध्ये फरक झाला नाही. सो हे काय होतं आहे, ड्यू टू मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्समध्ये पिन फिरते आहे, पण याचं मीडियम जे आहे पेपर त्यांना काय मॅग्नेटिक फील्डला इफेक्ट झाला नाही. मॅग्नेटिक पॉवर रिड्यूस झाली बट मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. बट नेक्स्ट मॅग्नेटिक लाईन ऑफ नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, बट द मॅग्नेटिक मटेरियल काय करतं त्याला अफेक्ट करतं. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स get affected by magnetic material. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे कोणतं, आयर्न, कोबाल्ट, निकेल किंवा स्वतः मॅग्नेट. हे मॅग्नेट आहे आणि त्याच्या दुसरं मॅग्नेट त्या जवळ आणलं तर काय होईल, हे लाईन ऑफ फोर्स आहे त्याची डिस्प्लेसमेंट होईल. तुम्हाला आताच मी याच्यामध्ये दाखवून दिलं की दुसरं मॅग्नेट आल्यानंतर कशा लाईन ऑफ फोर्स आहेत त्या चेंज होत जातात. ओके, सो त्याच्याऐवजी आपण काय घेऊया, सपोज एक आयर्नचा पीस आहे
अशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड आहे. तिथं काय केलं आपण एक नेल घेतला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलं. इथं मॅग्नेट आहे आणि त्याच्या फील्डमध्ये आपण काय केलं, नेल ठेवलं. तर आपल्याला माहिती आहे, सांगितलं मी प्रॉपर्टीमध्ये, मॅग्नेटिक बारमॅनच्या प्रॉपर्टीमध्ये, की हा जो नेल आहे, आयर्नचा नेल आहे, तो काय होईल, तो सुद्धा मॅग्नेटाइज होईल आणि तो दुसऱ्या पिनला काय करेल, अट्रॅक्ट करेल. ओके, सो दिस इज ऑल्सो गेट मॅग्नेटाइज. याचा मिनिंग आहे की हा जो नेल आहे तो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आल्यानंतर काय करतो, मॅग्नेटिक लाईन काय करतो, इफेक्ट करतो. सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स याच्यामधूनही पास होतात. सो दॅट्स वाय इट गेट मॅग्नेटाइज. म्हणजेच काय होत असेल बघा आता. ओके, हा मॅग्नेट आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं असा नेल ठेवून दिला अशा प्रकारे. सो मॅग्नेटचा हा सपोज एन पोल आहे, हा एस पोल आहे. सो याच्या लाईन ऑफ फोर्स अशा असतील. सो काही लाईन ऑफ फोर्स आहेत त्या ह्या नेलमधून अशा येतील. सो हा नेल काय झाला, टेम्पररी मॅग्नेटाइज झाला. सो त्याच्यासोबत काय आली, पेपर पिन याच्यामध्ये ठेवली, याच्या फील्डमध्ये काय होणार आहे, ती ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होणार आहे. सो हे जे मॅग्नेटिक मटेरियल आहे, म्हणजे हा आयर्न कोबाल्ट निकेल असेल, ते जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होतं, ह्या लाईन ऑफ फोर्स आहेत त्या अफेक्टेड होतात. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो आता हे जे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इथं जे आपण डायग्राम बघितली इथं, सो याचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे, अशाच असतात का, याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे हे आपण बघणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, जी आपण पावडर आहे, जी की मॅग्नेटिक मटेरियलची म्हणजे आयर्न कोबाल्ट निकेल जी पावडर आहे, थोडीशी ती कलेक्ट करणार आहे. कुठून कलेक्ट करणार आहे, तर आपण ते सॉईलमधून. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचं जे डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपण जी सॉईल कलेक्ट करणार आहे, त्यासाठी आपण आपल्याच कॉलेजचे जे कॅम्पसमध्ये थोडंसं फिरून सॉईल कलेक्ट करणार आहे. ओके, सॅम्पल कलेक्शनसाठी आता आपण आपल्याच कॉलेजच्या ग्राउंडमध्ये जी माती आहे, सॉईल सॅम्पल कलेक्ट करणार आहे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. आपण आलेलो आहे मेकॅनिकल डिपार्टमेंटचं जे वर्कशॉप आहे त्याच्या समोर आलेलो आहे. इथं थोडीशी माती आहे, ती आपण घेणार आहे आपल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये माती गोळा करणार आहे ग्राउंडवरची. ओके, आता हे घेऊन आपण जाऊया फिजिक्स लॅबमध्ये. हे जे सॉईलचं सॅम्पल आपण आता घेऊन आलेलं आहे फिजिक्स लॅबमध्ये, ते मी एका पेपरवरती ओतणार आहे. हे जे सॉईल सॅम्पल आहे याच्यामध्ये ऑलरेडी जे आपले पिरियॉडिक टेबलमधले बरेचसे एलिमेंट मिक्स प्रोपोर्शनमध्ये प्रेझेंट असणार आहेत. जसं की ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, कोबाल्ट आहे, निकेल, कॅल्शियम असेल. सो यापैकी जे मॅग्नेटिक मटेरियल किंवा मॅग्नेटने अट्रॅक्ट करणारे जे मटेरियल्स आहेत, जसं की आयर्न, कोबाल्ट, निकेल, हे आपल्याला ह्यातनं कलेक्ट करता येतील मॅग्नेटच्या सहाय्याने. ओके, त्यासाठी मी काय करणार आहे, हे जे मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट, ते एका पेपरमध्ये पकडणार आहे. ओके, पेपरमध्ये असे पकडलं आणि ते मी हे सॉईलमधून फिरवणार आहे. सो हे पेपरला, मॅग्नेटला का आणि पेपरला काय चिटकून काय आलं बघा, हे थोडंसं सॉईलमधलं थोडीशी सॉईल चिटकून आली. हे मॅक्झिमम काय असणार आहे, हे आयर्न कोबाल्ट निकेलची पावडर आहे, ती काय असणार आहे याच्यामध्ये आपलं चिटकून येईल. ते आपण काय करूया, इथं साईडला ठेवून देऊया. सो साईडला ठेवण्यासाठी मी काय केलं, हे खुलं केलं, मॅग्नेट थोडंसं बाहेर काढलं, जेणेकरून ती पावडर तिथून सेपरेट होऊन जाईल. सो हे साईडला आली. सो पुन्हा मी काय करणार आहे, पुन्हा हे पॅक करणे याच्यामध्ये. पुन्हा या सॉईलमधून हे मॅग्नेट मी फिरवेन. पुन्हा मला अशा प्रकारे हे मॅग्नेटिक मटेरियलची पावडर कलेक्ट झालेली आहे, ते मी पुन्हा इथं ठेवून देईन.
असं सेव्हरल टाईम केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात मॅग्नेटिक मटेरियल आहे ते कलेक्ट होईल. ओके, यामध्ये आणि बऱ्याच प्रमाणात सॉईल पण याला चिटकून असेल. ह्या अगेन फिल्टर करू शकतो आपण. हा जो पोर्शन आहे तो अगेन फिल्टर करूया. थोडंसं वरती धरायचं मॅग्नेट असं. मध्ये बरेचसे सॉईल आहे. तर हे जे प्युअर थोडंसं प्युरिफिकेशन झालं याचं. थोडंसं मी डिस्टन्सवरती ठेवल्यानंतर फक्त काहीच मटेरियल यातलं चिटकून आलं. सो अगेन हे प्युरिफाईड मटेरियल झालं. अगेन तुम्ही अगेन प्युरिफाय करू शकता. अशा प्रकारे. ओके, सो हे प्युरिफाय केलेलं मटेरियल आपण काय करूया, एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये याच्यामध्ये टाकून देऊया. ओके, आपण जी कलेक्ट केलेली मॅग्नेटिक पावडर आहे म्हणजे आयर्न, कोबाल्ट आणि निकेल यांची जी पावडर आहे ती मी एका व्हाईट पेपरवरती काय करणार आहे, पसरून घेणार आहे. अशा प्रकारे. ओके, नेक्स्ट आपण इथं असे बुक अरेंज करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे, मॅग्नेट ठेवून देणार आहे अशा प्रकारे. ओके, आता आपण याच्यावरती काय करणार आहे, पसरलेली जी मॅग्नेटिक पावडर आहे त्याच्यावरती आपण ठेवून द्यायची आहे. अशा प्रकारे. आता हे जे मॅग्नेटिक मटेरियल आहेत त्यांना आपण थोडंसं टॅप केलं साईडनं तर ते काय करतील, मॅग्नेटिक याचा मॅग्नेटिक मुवमेंटमुळे ते काय करतील, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सवरती स्टेबल होऊन जातील. सो आपण काय करायचं, थोडंसं पेज आहे त्याला टॅप करायचं आहे. सो तुम्हाला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हळूहळू दिसायला लागतील. सो मॅग्नेटच्या नॉर्थ आणि साऊथ पोलला मॅग्नेटिक मटेरियल जास्त अट्रॅक्ट होईल आणि बाकी ठिकाणी ते राऊंड शेपमध्ये जसं की आपण नोटबुकवरती ड्रॉ केलं होतं तसा शेप हळूहळू घ्यायला चालू करेल. सो दिस इज परफेक्ट. सो इझिली तुम्ही सांगू शकता की इथे एक पोल आहे, दुसरा पोल इथं आहे आणि हे लूप तुम्हाला इझिली दिसत आहेत. आणि सगळ्यात जास्त जी इंटेन्सिटी आहे मॅग्नेटिक फील्डची जी या रिजनमध्ये, इथून सगळ्यात जास्त लाईन ऑफ फोर्स अशा बाहेर निघताना दिसत आहेत तुम्हाला. इथंही दिसत आहेत मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आणि इथं त्या लाईन ऑफ फोर्स अशा कर्व पण दिसत आहेत. सो दिस इज अ डेमो ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आणि हे एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व झालेलं थिंक आहे. ओके, next part of our lecture is magnetic flux. magnetic flux हा डिनोट केला जातो सिम्बॉल फाय. ओके, हे कसं वाचायचं आहे, फाय.
सो मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणायचं, ह्या ज्या आपण मॅग्नेटच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड दाखवतो, कशाने दाखवतो, लाईन ऑफ फोर्स दाखवतो. सो हे ज्या लाईन्स आहेत त्या किती ड्रॉ करायचे, कशा ड्रॉ करायचे, कशावरती डिपेंड आहे, सो मॅग्नेटची स्ट्रेंथवरती डिपेंड आहे. सो जेवढं मॅग्नेट जास्त स्ट्रेंथचं तेवढे आपण काय करणार आहे, ह्या जास्त लाईन दाखवणार आहे. म्हणजे याचा मिनिंग आहे की ते स्ट्रॉंगर मॅग्नेट आहे. जेवढे डेन्स जेवढ्या लाईन्स असतील तसं काय असेल की मॅग्नेट हे स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर असेल. सो याच्या नंबर ऑफ लाईन पासिंग, नंबर ऑफ लाईन कमिंग फ्रॉम मॅग्नेट किंवा नंबर ऑफ लाईन पासिंग इन अ गिवन एरिया, एखादा एरिया आपण तुम्ही इथे घेतला, ओके, आणि यातून किती लाईन पास होत आहेत याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फ्लक्स. सो SI युनिट काय आहे मॅग्नेटिक फ्लक्सचं, SI युनिट इज वेबर. ओके, नेम ऑफ सायंटिस्ट. मॅग्नेटिक फील्डचं जेवढे पण सायंटिस्टने स्टडी केलं त्यांच्याच नावाने यांचे युनिट लिहिले, त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहिलं जातं WB. ओके, स्मॉलमध्ये वेबर आणि हे कॅपिटल W स्मॉल b वेबर. सो याचा नेक्स्ट पार्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रवाह, म्हणजे जास्त अशा फ्लो. ओके, फ्लक्स म्हणजे मिनिंग आहे फ्लो. सो हा काय आहे, लाईन ऑफ फोर्सचा फ्लो आहे फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. आता याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फ्लो. कुणाचा, लाईन ऑफ फोर्स. हे आपण फाइंड आउट केलं, याचं युनिट आहे वेबर. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. हे आपण बीन दाखवतो. ह्या नंबर ऑफ लाईन्स आहेत ज्या पासिंग होतात, आयदर त्या आउट जातात किंवा इनसाइड येतात, त्या एका युनिट एरियामधनं. सपोज मी म्हटलं की 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा हा काय घेतला, एरिया घेतला. 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा एरिया घेतला. 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरच्या स्क्वेअरमधून किती नंबर ऑफ लाईन किंवा ह्याला आपण म्हणतो युनिट एरिया. सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू युनिट एरिया, ह्याला काय म्हणणार आहे आपण, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके, सो याच्या साहाय्याने आपण त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती मॅग्नेटिक फील्ड किती आहे आपण सांगू शकतो. याचा मिनिंग काय आहे, सपोज इथं तो ठेवला तर इथं काय असणार आहे, इंटेन्सिटी किती, जो इंटेन्सिटी जास्त आहे म्हणजेच नंबर ऑफ लाईन या एरियामधून काय होणार आहे, जास्त पास होणार आहेत. तेच जर आपण इथं घेतला त्याच युनिट एरिया, तर इथं काय होणार आहे की लेस आहेत. सो तुम्हाला माहितीच आहे की मॅग्नेटिक फील्ड कदा इथं लेस असेल. अजून दूर घेतलं तर नंबर ऑफ लाईन पासिंग त्या काय असतील, कमी कमी होत जातील. सो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीच्या साहाय्याने आपण इझिली सांगू शकतो की मॅग्नेटिक फील्डची तिथं स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक फोर्सची तिथं स्ट्रेंथ किती आहे, कमी आहे का जास्त आहे, बाय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे नंबर ऑफ लाईन त्या युनिट एरियामधून किती पास होत आहेत याच्या साहाय्याने तुम्ही ते त्याची स्ट्रेंथ फाइंड आउट करू शकता. सो याचं SI युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय, लाईन पासिंग थ्रू म्हणजे फ्लक्स पर युनिट एरिया असंही म्हणू शकतो आपण. ओके, किंवा B इज इक्वल टू फ्लक्स पर युनिट एरिया. ओके, फ्लक्सचं युनिट काय आहे, वेबर. एरियाचं SI युनिट काय, मीटर स्क्वेअर. सो याचं युनिट आलं वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, वेबर पर मीटर स्क्वेअरला टेस्ला असं सुद्धा म्हणतात. ओके, दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट. Okay, so 1 Weber per meter square is equal to 1 Tesla. So this is unit of magnetic flux density. Now what is the relation between magnetic flux density and magnetic intensity? Already magnetic intensity शिकलाय. So magnetic intensity जिथं जास्त आहे तिथंच काय असणार आहे, magnetic flux density जास्त असणार आहे. So आपण काय म्हणू शकतो की दोन्ही कशा आहेत, एकमेकाला डायरेक्ट प्रोपोर्शन आहेत. सो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. किंवा हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं तर आपण काय करतो, तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडीच, मल्टिप्लाय विथ सम कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो इंटू H. B इक्वल टू कॉन्स्टंट इंटू H. सो हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट काय आहे, तो एक्सपेरिमेंटल फाउंड आउट केला, दॅट इज म्यू H. म्यू काय आहे ऑलरेडी सांगितलं आपण, परमिएबिलिटी ऑफ मीडियम. परमिएबिलिटी ऑफ मीडियम. हेच आपल्याला काय करायचं, मीडियम आहे तेच आपण एअर परमिएबिलिटी ऑफ एअर आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटीच्या भाषेत लिहायचं असेल तर आपण असं लिहितो B इक्वल टू म्यू 0 म्यू R इंटू H.
ओके, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की म्यू इज इक्वल टू म्यू झिरो म्यू आर. सो दिस इज अ रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी.